पुढची बातमी. संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्यातील संवेदनशील भाग असलेल्या येऊर गावातल्या जंगलामध्ये सध्या भिंतींचं बांधकाम सुरू आहे। या परिसराचा देखील पवारांचे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दौरा केला आणि पाहणी केली। भिंत बांधून कोणाला तरी वनजमिनीचा मोठा भाग देण्याचा घाट वन विभागाकडून घातला जातोय असा आरोप आव्हाडांनी केला। अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता एकही अधिकारी व्यवस्थित माहिती देऊ शकला नाही असंही आव्हाडांनी म्हटलं। सर्व जमीन वन खात्याची आहे असं सांगितलं जात आहे, मग भिंत बांधून विभागणी का केली जाते असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी विचारला। फॉरेस्ट ज्या पद्धतीने भिंत बांधते त्या पद्धतीची भिंत बांधली गेली तर हा जो प्लॉट आहे हा खासगी मालकाचा मोकळा केला, म्हणजे मोकळी करण्याची सुपारी आहे की काय? म्हणजे वन खातं सुपाऱ्या घेऊन प्लॉट देण्याचं कामाचं म्हणजे नियोजन केलंय की काय? जसा TDR हायकोर्टात सुप्रीम कोर्टात गेलंच नाही वन खातं, TDR मोकळा करून टाकला। आता परत तेच, ती बरोबर भिंत आणि एवढी मोठी भिंत वन खात्या। आता आम्ही ताडोबा फिरतो, इथे फिरतो, तिथे फिरतो, आम्ही कधी एवढी मोठी भिंत बघितली नाही।